नमस्कार, मी पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघा मटका गळा बघणार आहोत. मटका गळ्यामध्ये पान गळ्याची डिझाईन आपण तयार करणार आहे. तर बघा इथं सर्वात आधी आपण मापे समजून घेऊ. शोल्डर जे आहे ते 5.5 इंचाचा आहे. मुंडा जो आहे तो 5.5 इंचाचा आहे. पूर्ण उंची बघा 14.5 इंचाची आहे. छातीचं माप जे आहे ते 8.25 इंचाचं आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन. जेवढं छातीचं माप आहे तेवढंच कमरेचं माप आहे. आता गळा रुंदी आपल्याला टाकायची आहे 2.5 इंचावरती आणि गळा उंची जी आहे ती मी टाकलेली आहे 10 इंचावरती. हे बघा या पद्धतीने इथून सुद्धा 2.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि हा चौकोन आता इथं आपण तयार करून घेणार आहोत. हे बघा पट्टीच्या साहाय्याने मी हा चौकोन इथं तयार करून घेतला. आणि आता इथं आपल्याला द्यायचा आहे मटका गळ्याचा आकार. हे बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला मटका गळ्याचा आकार तयार करायचा आहे. जर तुम्हाला मटका गळ्याचा आकार कसा तयार करायचा हे जर माहित नसेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो बघू शकता. तिथे व्यवस्थित असं पॉइंट देऊन मटका गळ्याचा आकार तयार करायला मी शिकवलेला आहे. त्यानंतर बघा इथं आपल्याला पान गळ्याचा आकार तयार करायचा आहे. 1 इंच बघा 1 इंच मार्जिन सोडत मी इथं पान गळ्याचा हलक्या हाताने पॉइंट देऊन आकार तयार करून घेतला. बघा या पद्धतीने छोटे छोटे पॉइंट दिले आहेत आणि आकार तयार करून घेतला. आणि इथे बघा आता डार्क करून घेते. तर तुम्ही सुद्धा असंच करायचं आहे. हलक्या हाताने आधी आकार द्यायचा आहे आणि नंतर डार्क करून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने मटका गळ्याचा आकार दिला आणि त्याच्यानंतर पान गळ्याचा आकार देऊन घेतला. आता हा मटका गळ्याचा जो आकार आहे तो आपल्याला अस्तरवरतीच कट करून घ्यायचा आहे. पान गळ्याचा आकार आपण कट करून घेणार नाही. हे बघा या पद्धतीने हे कापड आता साईडला ठेवून दिलं आणि हे बघा अशा पद्धतीने आपला हा मटका गळ्याचा आकार तयार झालेला आहे. आणि आता हे पान गळ्याचा आकार जो आहे तो आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा उमटवून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने हाताने थाप मारायची आहे आणि दुसऱ्या साईडला उमटवून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने मी इथं उमटवून घेतला आणि आता हे डार्क करून घेते, जेणेकरून आपल्याला दोन्ही बाजूने पानगळ्याचा आकार व्यवस्थित असा मिळेल. म्हणजेच एका साईडचा चुकीचा आणि एका साईडचा बरोबरचा असं होणार नाही. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने आधी हाताने थाप मारून दुसऱ्या साईडला उमटवून घ्यायचा आहे पानगळा आणि त्याच्यानंतर डार्क करून घ्यायचा आहे, जेणेकरून दोन्हीकडचा आकार जो आहे पानगळ्याचा तो व्यवस्थित असा येईल. हे बघा या पद्धतीने इथं मी आकार तयार करून घेतला आणि आता आपल्याला हे मेन फॅब्रिकला अस्तर जॉईन करायचं आहे. तर बघा हे जे अस्तर मेन फॅब्रिक जे घेतलेलं आहे ते आपल्याला उलट मांडायचं आहे. बघा कारण आपण गळा उलटवून घेणार नाही किंवा कमरेची साईड जी आहे ती सुद्धा उलटवून घेणार नाही. अगदी आपण पूर्ण अस्तर कडेकडेने टीप मारून जोडून घेणार आहे त्याच्यासाठी. तर बघा या पद्धतीने मी इथं पिना लावून घेते, जेणेकरून अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते इकडे तिकडे सरकणार नाही आणि आपल्याला टीप मारायला व्यवस्थित जमन. तर बघा गळा जो आहे तो पसरतो अस्तरवरचा कट केल्यामुळे. तर त्यासाठी आपल्याला हे परत कट केलेला जे कापड आहे ते मांडायचं आहे आणि बरोबर गळा व्यवस्थित धरून मग पिन लावून घ्यायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने पिना लावून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला टीप मारायला व्यवस्थित जमत. आता बघा पूर्ण अस्तर मी मेन फॅब्रिकला जॉईन करून घेणार आहे. अगदी कडेकडेने अस्तर वरूनच आपल्याला टीप मारायची आहे. हे बघा या पद्धतीने पूर्ण कापड जे आहे अस्तरचं ते मी इथं मेन फॅब्रिकला जोडून घेणार आहे. कमरेच्या साईडने आपण पट्टी लावणार आहोत आणि गळ्याच्या साईडने जे आपलं डिझाईन साठी आपण कापड वापरणार आहोत ते पलटे करून आपण डिझाईन तयार करणार आहोत. त्यामुळे आपण हे जे कापड आहे ते उलटवून घेणार नाही मेन फॅब्रिकचं. त्यामुळे ते आपल्याला खालच्या साईडला त्याची जी मेन साईड आहे ती खालच्या साईडला ठेवायची आहे आणि वरून अस्तर जोडायचं आहे.
हे बघा या पद्धतीने इथं गळ्याच्या आकारानुसार अगदी व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे. हे बघा असं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून अस्तर व्यवस्थित मेन फॅब्रिकला जोडलं जाईल, कुठेही घुड्या पडणार नाही, चुन्या पडणार नाही. या पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने पूर्ण अस्तर इथे मी मेन फॅब्रिकला जोडून घेतलेलं आहे. हे बघा कुठेही कापड मी पलटी करून घेतलेलं नाही आहे, असं अस्तर मेन फॅब्रिकला जोडून घेतलेलं आहे. आणि आता हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला कट करून काढायचं आहे. हे बघा या पद्धतीने व्यवस्थित सावकाश कट करायचा आहे, जेणेकरून अस्तरवरती आपला कट जाणार नाही, मेन फॅब्रिक वरती आपला कट जाणार नाही. नवीन शिकणाऱ्यांकडून बऱ्याच वेळा तसं होतं, तर अगदी सावकाश असं कट करायचं आहे. हे एक्स्ट्राचं कापड जे आहे ते या पद्धतीने बघा. त्याच्यानंतर आता आपल्याला हे मधलं कापड कट करायचं नाही, तसंच ठेवायचं आहे. हे बघा आपल्याला हे डिझाईन साठी कापड आपण वापरणार आहोत. या पद्धतीने पिना लावून घ्यायच्या आहेत, जेणेकरून कापड इकडे तिकडे सरकणार नाही आणि आपल्याला टिप मारायला व्यवस्थित येईल. हे बघा अशा पद्धतीने 4 कोपऱ्यावरती 4 पिना मी लावून घेतल्या आणि मध्यभागी एक लावून घेणार आहे. हे बघा इथं व्यवस्थितच आपलं कापड जे आहे ते जॉईन झालं पाहिजे, कुठेही चुन्या न पडता. आता बघा इथं मटक्या गळ्याचा जो आकार आहे आपला, त्याच्यावरून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने ही पहिली जी टीप दिसत आहे त्याच्यावरूनच मारून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने या पद्धतीने पूर्ण गळ्याच्या कडेने मी इथं टीप मारून घेतली. आणि आता आपल्याला हे बघा मधलं जे कापड आहे ते कट करून काढायचं आहे. पाव इंच मार्जिन ठेवायचं आहे कट देण्यासाठी. आपल्याला कट दिल्यामुळे आपलं कापड जे आहे ते व्यवस्थित उलटलं जाईल. हे बघा या पद्धतीने गळ्याच्या कडेचं पूर्ण कापड कट करून घेतलं, पाव इंच मार्जिन ठेवलेलं आहे. आणि आता तिथं आपल्याला कट द्यायचे आहेत. बघा या पद्धतीने छोटे छोटे कात्रीच्या टोकाने आपण कट देऊन घेणार आहोत. कट व्यवस्थित द्यायचे आहेत, मेन फॅब्रिक वरती आपला कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. या पिना मी काढून घेतल्या आणि आता बघा फक्त हे डिझाईनचं जे कापड आहे तेच आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. आणि आता हे कापड जे आहे ते आपल्याला पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे आणि दाबटीप देऊन घ्यायचे आहे. दाबटीप दिल्यामुळे कापड व्यवस्थित पलटलं जाईल. हे बघा अस्तर वर दिसणार नाही या पद्धतीने आपल्याला ही टीप मारायची आहे, जेणेकरून फक्त हे डिझाईनचं जे कापड आहे तेच वर दिसलं पाहिजे, अशा पद्धतीने टीप मारायची आहे. हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने व्यवस्थित गळ्याच्या आकारानुसार आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा व्यवस्थित दिसेल. मटका गळ्याचा जो आकार आहे तो आहे तसा प्रॉपर राहील, बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. या पद्धतीने बघा
पूर्ण मी डिझाईनचं कापड वर दिसन याची काळजी घेतलेली आहे आणि अस्तर जे आहे ते बरोबर मी आतमध्ये ढकलून घेतलेलं आहे. हे बघा, या पद्धतीने हाताने प्रेस करायचं आहे आणि इथं पूर्ण आपली दाबटीप देऊन झाली. हे बघा, या पद्धतीने आता याला मी इस्त्री करून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा इस्त्री करून घ्यायचं आहे. आणि हे बघा, हे कापड मी उलटवून घेतलं आणि आपण अस्तरच्या साईडला हे बघा, अस्तरवरून पानगळ्याचा जो आकार दिला होता तिथून आपण आता टिप मारणार आहोत. पण हा आकार थोडासा मला बारीक वाटतो, त्यामुळे थोडासा मी मोठा करून घेत आहे. बघा, पाव इंचाने वाढवून घेतला. हे बघा, या पद्धतीने तुमचा जरी आकार अशा पद्धतीने छोटा दिसत असेल आणि तुम्हाला मोठा जर करायचा असेल तर बघा, या पद्धतीने तुम्ही खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे पहिल्या गळ्याच्या कडेने. आणि आता हे जे मार्किंग केलेलं आहे पॉइंट देऊन आपण त्याच्यावरून आपण टिप मारणार आहोत, जेणेकरून आपली डिझाईन जी आहे ती उठून दिसेल. अशा पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. पानगळा व्यवस्थित असा उठून दिसेल या पद्धतीने. हे बघा, अशा पद्धतीने हाताने प्रेस करायचा आहे आणि टिप मारायची आहे. व्यवस्थित गळ्याच्या आकारानुसार टिप मारायची आहे. आकार बिघडू द्यायचा नाही. आणि जर टिप आपली दुसरीकडे गेली, वाकडी तिकडी झाली, तरी आपल्याला ते लगेच उसवून घ्यायचं आहे आणि टिप व्यवस्थित करून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने मी हाताने प्रेस करत अगदी सावकाश असं जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून मी टिप मारून घेतलेली आहे. बघा, आणि आता हे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते मी कट करून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने अगदी टिपेच्या कडेने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित कट करायचं आहे. कात्रीच्या मध्ये आपलं मेन फॅब्रिक सापडलं तर कात्रीचा कट त्याच्यावरती लागू शकतो, त्यामुळे व्यवस्थित कट करायचं आहे. हे बघा, व्यवस्थित मी टिपच्या कडेने कट करून घेतलेला आहे. जसा आकार आहे तसं व्यवस्थित. हे बघा, नवीन शिकणाऱ्यांसाठी मी अगदी स्टेप बाय स्टेप सावकाश पूर्ण दाखवतही असते आणि पूर्ण माहिती सुद्धा सांगत असते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. चॅनलवरती जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथं आपण मटका गळ्यावरती पानगळ्याची डिझाईन तयार करून घेतली आणि आता आपण इथं लेस लावणार आहोत. बघा, तर बघा, या कडेने मटका गळ्याच्या कडेने मी अशा पद्धतीने छोटे लेस घेतलेली आहे. म्हणजे छोट्या आकाराची जी लेस असते ती मी इथं मटका गळ्याच्या कडेने लावत आहे. हे बघा, या पद्धतीने अगदी आकारानुसार आपला हात फिरवायचा आहे आणि लेस लावून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हाताने कापड फिरवत आहे, जेणेकरून आपला लेस जे आहे ती बरोबर आकारानुसार वळण आणि व्यवस्थित अशी आकारानुसार लागली जाईल, यासाठी हाताने अशा पद्धतीने कापड फिरवायचं आहे. बघा, या पद्धतीने ही छोट्या आकाराची लेस मी गळ्याच्या कडेने लावून घेतली. बघा, जास्त मोठी का लावली नाही, कारण आपली डिझाईन सुद्धा त्यातून दिसली पाहिजे यासाठी छोट्या आकाराची लावलेली आहे. बघा, आणि आता पानगळ्याच्या कडेने मी मोठ्या आकाराची लावणार आहे. तर बघा, या लेसला डबल टिप मारून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीची मी इथं लेस घेतलेली आहे आणि ती पानगळ्याच्या कडेने मी लावून घेत आहे. बघा, अगदी व्यवस्थित आकारानुसार सुई फिरवून घ्यायची आहे आणि कापड सुद्धा हाताने फिरवायचं आहे. व्यवस्थित पानगळ्याचा आकार जसा आहे तसा राहिला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. बऱ्याचदा लेस लावताना जो आपला गळ्याचा आकार असतो तो बिघडतो, यासाठी अगदी सावकाश अशी आपल्याला लेस लावायची आहे. कोण्यावरती आल्यावर लेस बघा अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे.
हे बघा या पद्धतीने. आणि आता कापड फिरवून घ्यायचं आहे दाबवर उचलून, आणि परत आहे असा प्रॉपर आकार जो आहे तशी आपल्याला लेस फिरवून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. तर या लेसला सुद्धा आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली लेस व्यवस्थित बसेल आणि ती जास्त दिवस ब्लाऊजला टिकेल. यासाठी आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. हे बघा व्यवस्थित गळ्याच्या आकारानुसार ही लेस मी बसवलेली आहे. त्यानंतर एक्स्ट्राची कट करून काढली आणि तुम्ही बघू शकता बरोबर आपली गळ्याच्या आकारानुसार ही लेस लागलेली आहे. आता इथे मी टक्स टाकून घेते. तर बघा 8.25 इंच हे कमरेचं माप आहे आणि त्याचा आता आपल्याला इथे मध्य काढून घ्यायचं आहे. हे बघा पॉइंट देऊन मी मध्य काढून घेतला आणि आता आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचा आहे. तर टक्स साठी 1 इंचाचा टक्स ठेवलेला आहे. दुमडल्यानंतर तो अर्धा इंचाचा होतो. तेवढं धरून आपल्याला इथं टिप मारून लॉक करून घ्यायचं आहे. या साईडने सुद्धा सेम तसंच करायचं आहे बघा. अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित हाताने एकमेकांना जॉईन करून धरायचं आहे आणि टक्स टाकून घ्यायचा आहे. या पद्धतीने मी दोन्ही टक्स टाकून घेतले. त्याच्यानंतर बघा आता कमरेला पट्टी जोडून घ्यायची आहे आपल्याला. अशा पद्धतीची मी पट्टी घेतलेली आहे अस्तरची. ती 1.5 ते 1.25 इंचाची घ्यायची आहे बघा. खालच्या साईडने 1/2 इंच दुमडून टिप मारून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने, जेणेकरून आपण ज्यावेळेस ती कमरेला जोडू ब्लाऊजच्या त्यावेळेस ती आपल्याला परत टिप मारावी लागणार नाही. या पद्धतीने टिप मारून घेतली आणि आता ही आपण ब्लाऊजच्या कमरेला जोडून घेऊ. तर बघा इथं आपलं जे एवढं शिलाई मार्जिन आहे अर्धा इंचाचं तेवढं आपल्याला धरायचं आहे. इथे एक पट्टीला प्लेट्स टाकायची आहे, जेणेकरून पट्टी आपली व्यवस्थित बसेल. हे बघा या पद्धतीने पूर्ण पट्टी जी आहे ती अर्धा इंच मार्जिन धरत मी जॉईंट करून घेतली बघा. आणि आता ही पट्टी आपल्याला दुमडून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे अगदी कापडाच्या कडेने. हे बघा पट्टीवर दिसणार नाही या पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि वरच्या साईडला आपल्याला पट्टीला हात शिलाई करून जॉईन करून घ्यायची आहे. फक्त इथं दाबटीप देऊन घ्यायची आहे, पट्टीवर दिसणार नाही अशा पद्धतीने दाबटीप द्यायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित दिसेल. वरच्या साईडने आपण हात शिलाई करून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने. आणि बघा अशा पद्धतीने इथे मी नॉड तयार करून घेतली ब्लाऊजच्याच कापडाची आणि लटकन सुद्धा तयार करून घेतलेले आहेत. हे लटकन कसे मी तयार केले याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे मी. नॉड कशी तयार करायची हे सुद्धा त्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि हे नॉड जी आहे ती मी 3 इंचावरती मार्किंग करून बसवलेली आहे बघा. या साईडने सुद्धा आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे. ज्या वेळेस आपण ब्लाऊजचं पुढचं आणि मागचं शोल्डर जॉईन करू त्यावेळेस ते 2.5 इंचाचं मार्किंग राहील बघा. आता सध्या आपण 3 इंचाचं घेतलेलं आहे. या पद्धतीने दोन्ही नॉड मी जोडून घेतल्या बघा. आणि इथं आपला पूर्ण ब्लाऊजचा गळा तयार झाला, म्हणजेच ब्लाऊजची डिझाईन आपली पूर्ण तयार झालेली आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ती मला कमेंट करून सांगायचं आहे. आवडली असेल तर एक लाईक करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीचं मी लटकन तयार केलेलं आहे. याचा व्हिडिओ सुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे. कशा पद्धतीने ही नॉड तयार केली, कशा पद्धतीने हे लटकन तयार केलं हे मी त्यामध्ये दाखवणार आहे. त्यामुळे तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. तर बघा ही डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.